Welcome into this channel made for semi-English and explain in Marathi. If you like my channel, then subscribe and like and share my videos to others also. This is based on reduced syllabus. कमी केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित माझे व्हिडिओ आहेत. Let us start. New point of this chapter here. In this video, we are going to see the next phylum, that is phylum Annelida. Annelida म्हणजे वलयी प्राणी संघ. Body of these animals is long, cylindrical and metamerically segmented. या प्राण्यांचं बॉडी आहे कशी असते, लांबट असते, सिलिंड्रिकल म्हणजे दंडाकृती असते आणि मेटॅमेरिकली सेगमेंटेड म्हणजे कायखंड खंडीभवन आढळतं. म्हणजे थोडक्यात यामध्ये काय असतं, खंडीभूत. सेगमेंटेड म्हणजे खंडीभूत असं त्याला म्हणतात, खंडीभूत कृमी असं म्हणतात. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर फ्री लिव्हिंग बट फ्यू आर इक्टोपॅरासाइट्स. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स मे बी मराईन और फ्रेश वॉटर ड्वेलर्स और टेरेस्ट्रियल. याच्यातले मोस्ट ऑफ ॲनिमल्स बहुतांशी जे आहेत फ्री लिव्हिंग आहेत, म्हणजे स्वतंत्र राहणारे असे आहेत. परंतु काही आहेत ते इक्टोपॅरासाइट्स म्हणजे बाह्य परिजीवी आहेत, शरीराच्या वरती वगैरे राहणारे, शरीराच्या वरतीच राहणारे. बाह्य इक्टोपॅरासाइट्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, बाह्य परिजीवी म्हणजे दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरावरती हे आढळतात. फ्री लिव्हिंग ॲनिमल्स मे बी मराईन म्हणजे स्वतंत्र राहतात, ते खाऱ्या पाण्यामध्ये राहतात किंवा मग गोड्या पाण्यामध्ये राहतात किंवा मग काही भूचर देखील असू शकतात, टेरेस्ट्रियल. दीज ॲनिमल्स आर ट्रिप्लोबास्टिक. त्याच्यामध्ये त्रिस्तरीय रचना असते. बायलॅटरली सिमेट्रिकल, द्विपार्श्व सममित असतात. शरीराचे दोन भाग होतात. आणि इसुल्युमेट म्हणजे देहगुहा जी असते ती सत्य देहगुहा म्हणजे खरी असते, ट्रू असते. दे हॅव सिटी ऑर पॅरापोडिया ऑर सकर्स फॉर लोकोमोशन. यांचं प्रचलन होण्यासाठी काय असतं तर सिटी म्हणजे दृढ रोम किंवा पॅरापोडिया म्हणजे परापाद किंवा सकर्स चूषक यासारखे अवयव यांना हालचाल करण्यासाठी, लोकोमोशनसाठी असतात. देअर बॉडी इज कवर्ड विथ स्पेशल क्युटिकल. आणि यांच्या सर्वांगाच्या भोवती त्यांच्या बॉडीवर कव्हरिंग कशाचं असतं तर स्पेशल क्युटिकल, विशिष्ट प्रकारचं उपचर्म म्हणजे स्किन असते यांच्यावरती. दीज ॲनिमल्स आर आयदर हर्मॅफ्रोडाइट ऑर युनिसेक्शुअल. आपण पाठीमागं बघितलेलं आहे. हर्मॅफ्रोडाइट म्हणजे बोथ सेक्सेस आर प्रेझेंट. बोथ मीन्स मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आर प्रेझेंट ऑर युनिसेक्शुअल ऑल्सो. एकलिंगी देखील असतात. आयदर मेल reproductive system is present or either female reproductive system is also present. Means hermaphrodite both systems are present. Unisexual means only one system is, reproductive system is present. Examples earthworm, गांडूळ येते ह्याच्यामध्ये, लीच म्हणजे जळू येते ह्याच्यामध्ये, आणि नेरिस इत्यादी येतात. आता तुम्हाला अर्थवॉर्म माहिती आहे, गांडूळ. लीच माहिती आहे, लीच म्हणजे जळू. जळू तुम्हाला माहिती आहे, जळू अगदी आयुर्वेदामध्ये औषध म्हणून सुद्धा वापरला जातो. जळू जेव्हा पावसाळ्यामध्ये त्या गढूळ पाण्यामध्ये यासारखे प्राणी असतात आणि ते आपल्या त्वचेवरती चिटकून बसतात आणि चिटकून बसलं की आपल्या शरीरातलं रक्त काय करतात, हे शोषून घेतात. या ठिकाणी अर्थवॉर्म दाखवलेला आहे बघा, अर्थवॉर्म. या ठिकाणी याचं माउथ आहे. त्याच्यानंतर क्लॅटेलम या ठिकाणी या ज्या आहेत त्या सेगमेंट, खंड, आणि हे ॲनस. इथं लीच आहे, लीचचं हे जळूचं माउथ आहे आणि हे ॲनस आहे. नेरिस आहे. या नेरिसमध्ये काय आहे, टेंटॅकल्स आहेत. टेंटॅकल्स पाठीमागं आपण त्याचा उपयोग बघितलेला आहे, कशासाठी होतो. हे माउथ आहे. टेंटॅकल्स काय तर प्रे पकडण्यासाठी होतो, त्याचबरोबर त्याचा यूज आहे तो फॉर प्रोटेक्शन ऑल्सो या ठिकाणी होत असतो. या ठिकाणी पॅरापोडिया आहे आणि हे ॲनस आहे. ॲनिमल्स इन फायलम ॲनलिडा.
Here see next phylum, that is Arthropoda, means संधिपाद प्राणीसंघ. These animals have joint appendages. यांच्यामध्ये जॉईंट ॲपेंडेजेस असतात, म्हणजे छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे त्याला म्हणतात. ॲपेंडेजेस मीन्स उपांगे. हेन्स दे आर कॉल्ड ॲज आर्थ्रोपोड्स, म्हणून त्यांना संधिपाद असं म्हटलं जातं. प्लॅनेट अर्थ हॅज हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स फ्रॉम दिस फायलम. हेन्स दिस इज लार्जेस्ट फायलम विथ हायली सक्सेसफुल ॲनिमल्स इन ॲनिमल किंगडम. आता पृथ्वीवरती या प्राणीसंघातील प्राण्यांची सर्वात जास्त मोठी संख्या आहेत, हायेस्ट नंबर ऑफ ॲनिमल्स या गटातले आहेत, म्हणून हा लार्जेस्ट फायलम म्हणून ओळखला जातो. सर्वात मोठा 10 फायलममधल्या सगळ्यात मोठा फायलम कुठला, तर हा आर्थ्रोपोडा फायलम आहे. आणि हायली सक्सेसफुली ॲनिमल्स इन ॲनिमल किंगडम. यांच्यामध्ये संधिपाद प्राण्यांमध्ये किंवा आर्थ्रोपोडा प्राण्यांमध्ये काय आहे, तर हायली सक्सेसफुल, अतिशय यशस्वी, जीवनात संघर्ष वगैरे करून यशस्वी झालेला असा मोठा संघ हा आहे. दीज ॲनिमल्स आर फाउंड इन ऑल टाईप्स ऑफ हॅबिटॅट्स रेंजिंग फ्रॉम डीपेस्ट ओशियन्स टू हायेस्ट माउंटन्स. हे प्राणी सगळीकडं ऑल टाईप हॅबिटॅट्स सगळ्या अधिवासामध्ये आढळतात. फ्रॉम डीपेस्ट ओशियन्स, अगदी खोल समुद्रामध्ये सुद्धा आढळतात. अँड हायेस्ट माउंटन्स, उच्च पर्वत शिखरावरती देखील आढळून येतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स ट्रिप्लोब्लास्टिक, त्रिस्तरीय, 3 स्तर असतात. युसिलोमेट, सत्य देहगुहा असते, खरी देहगुहा असते. बायलॅटरल सिमेट्रिकल, शरीराचे कोणत्याही अक्षामधून एका अक्षामधून भाग केले असता 2 इक्वल पार्ट होतात. सेगमेंटेड आणि खंडीभूत, त्याचे सेगमेंट्ससुद्धा होतात. चिटिनस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. यांच्या शरीराच्या भोवती चिटिनस एक्झोस्केलेटन म्हणजे यांच्या शरीराभोवती बाह्य कंकाल, एक्झोस्केलेटन म्हणजे थोडक्यात संरक्षक कवच असं असतं. आणि चिटिनस म्हणजे कायटिनयुक्त असं त्याला म्हटलं जातं, अशा प्रकारचं असतं. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. हे प्राणी मात्र एकलिंगीच असतात. याच्यामध्ये आयदर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट ऑर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल्स क्रॅब, खेकडा आहे, स्पायडर आहे, कोळी, स्कॉर्पियन म्हणजे विंचू आहे, मिलीपेडी म्हणजे पैसा ज्याला म्हणतो त्याला, सेंटिपेड, गोम, कॉक्रोच माहिती आहे तुम्हाला, बटरफ्लाय, हनी बी, मधमाशी इत्यादी याचा समावेश याच्यामध्ये होत असतो. लेट अस सी सम ॲनिमल्स इन फायलम आर्थ्रोपोडा. आता जी नावं तुम्हाला सांगितली, सेंटिपिडी म्हणजे पैसा बघितला असेल तुम्ही. त्याच्यानंतर या ठिकाणी बटरफ्लाय दिलेला आहे, या ठिकाणी स्कॉर्पियन म्हणजे विंचू दिलेला आहे, या ठिकाणी कॉक्रोच म्हणजे झुरळ दिलेला आहे. काही वेळेला डायग्राम्स देखील आपल्याला काढायला एखादी येऊ शकते किंवा विचारली जाऊ शकते भागांना नावं द्यायला. या ठिकाणी हे कॉक्रोच जे आहे याला काय आहेत, ह्या अँटिनी. अँटिनी म्हणजे स्पृश्य किंवा मिशा थोडक्यात ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर हेड, डोकं आहे. त्याच्यानंतर हे लेग्ज आहेत म्हणजे पाय आहेत. हे ॲबडोमेन म्हणजे उदर म्हणजे पोट आहे. त्याच्यानंतर थोरॅक्स म्हणजे पक्ष या ठिकाणी. आणि या ठिकाणी विंग्स म्हणजे पंख आहेत. अशा पद्धतीने या गटातले ॲनिमल्स आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. नेक्स्ट फायलम जो आहे याच्यामधला तो मोल्युस्का म्हणजे मृदुकाय असं म्हटलं जातं. आता याचा अर्थ तुम्हाला समजेल लवकरच. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सॉफ्ट अँड स्लिमी. या प्राण्यांचं शरीर कसं असतं, सॉफ्ट असतं, सॉफ्ट मऊ असते एकदम. आणि स्लिमी म्हणजे बुळबुळीत. बेडकाची त्वचा माहिती की नाही तुम्हाला, बुळबुळीत असते, तसेच स्लिमी असतं. हेन्स दे आर रेफर्ड ॲज मोल्युस्क, म्हणून त्याला मृदुकाय प्राणी असं म्हणतात. दिस इज द सेकंड लार्जेस्ट फायलम इन द ॲनिमल किंगडम. प्राणी सृष्टीमध्ये हा मगाशी आपण बघितला आर्थ्रोपोडा जो आहे, तो आर्थ्रोपोडा हा क्लास जो आहे तो सगळ्यात मोठी संख्या त्याची जी असते ॲनिमल्सची. आणि सेकंड लार्जेस्ट फायलम कुठला असेल तर मोल्युस्का या गटातल्या प्राण्यांची संख्या
जास्त पृथ्वीवरती आहे. दीज ॲनिमल्स आर ॲक्वेटिक ऑर टेरिस्ट्रियल. यापैकी ॲनिमल्स जे आहेत ते ॲक्वेटिक म्हणजे जलीय पाण्यामध्ये राहणारे किंवा टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे भूचर आहेत. मोस्ट ऑफ द ॲक्वेटिक मोल्युस्कस आर मराईन. साधारण जलीय म्हणजे पाण्यामध्ये राहणारे मराईन म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये समुद्रामध्ये आढळतात. बट फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. काही मात्र गोड्या पाण्यामध्ये देखील राहतात. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रिप्लोबास्टिक. त्रिस्तरीय रचना असते, 3 स्तर असतात. युसिल्युमेट तुम्हाला आता माहिती झाली आहे की याच्यामध्ये साधारणपणे हे काय असतात तर याच्यामध्ये अशा युसिल्युमेटचे सद्य देहगो असते. नॉन सेगमेंटेड म्हणजे याचे अखंडित शरीर असतं आणि सॉफ्ट असतं. एक्सेप्ट ॲनिमल्स लाईक स्नेल. यामध्ये गोगलगायला सोडलं असता, गोगलगाय सोडून देअर बॉडी शोज बायलॅटरल सिमेट्री. बाकीच्या प्राण्यांची, स्नेल सोडून बाकीचे जे प्राणी आहेत त्याच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री दाखवते. देअर बॉडी इज डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन्स लाईक हेड, फूट, विसरल, मास. आता त्यांच्या बॉडीचे 3 भाग एकूण पडतात. त्याच्यामध्ये हेड म्हणजे डोकं, फूट म्हणजे पाय आणि विसरल मास म्हणजे अंतर्रांग, संहती, अशा 3 भागामध्ये हे शरीर त्यांचं विभागलेलं असतं. विसरल मास इज कव्हर्ड विथ मॅन्टल. आता याच्यामध्ये जे विसरल मास आहे ते कशाने कव्हर झालेलं असतं? मॅन्टल म्हणजे प्रावार असं थोडक्यात मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं. पटली संरचनेनं आच्छादलेलं असतं. दिस इज मॅन्टल सिक्रीट्स अ हार्ड कॅल्कॅरियस शेल. आणि हे मॅन्टल जे आहे, प्रावार आहे, हे काय करतं? इट सिक्रीट्स म्हणजे या ठिकाणी याच्यामधनं एक स्रावला जातो. तो स्राव काय आहे तर हार्ड कॅल्कॅरियस सेल, कठीण आणि कॅल्शियम कार्बोनेटचं बनलेलं असं एक संरक्षक कवच जे आहे ते ह्या ॲनिमलच्या भोवती काय होतं? तयार होतं या ठिकाणी. दिस सेल मे बी एक्सटर्नल ऑर इंटरनल ऑर इवन अब्सेंट इन सम केसेस. मग आता हे जे सुरक्षा कवच आहे थोडक्यात हार्ड आणि कॅल्कॅरियस जे आहे, स्रावल्यानंतर या ठिकाणी असतं, ते कवच जे आहे ते कसं असू शकतं? एक्सटर्नल म्हणजे बाह्य कवच शरीराच्या भोवती देखील असू शकतं किंवा इंटरनल म्हणजे शरीराच्या आतमध्ये सुद्धा असतं किंवा काहींमध्ये ते ॲब्सेंट म्हणजे नसतंच. हे प्राणी जे आहेत युनिसेक्शुअल आहेत. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल म्हणजे एकलिंगी असतात. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. ऑक्टोपस हा कशामध्ये राहतो? ऑक्टोपस तर हा जो ऑक्टोपस ॲनिमल आहे हा कुठं राहतो तर समुद्रामध्ये राहतो. काय काय आहे याला? आय, टेंटॅकल्स आहेत, सिफॉन आहे, सकर्स आहेत या ठिकाणी. त्याच्यानंतर बिव्हाल्व म्हणजे या ठिकाणी काय आहे तर हे या ठिकाणी शिंपला असं म्हटलं जातं समुद्रामध्ये. त्याच्यामध्ये आत मोती तयार झालेला दिसतोय बघा हा प्राणी, मोती तयार करणारा. बाहेर काय आहे या ठिकाणी? एक्सटर्नल कव्हरिंग आहे याच्यावरती. त्याच्यानंतर स्नेल म्हणजे गोगलगाय आहे या ठिकाणी. अशा पद्धतीनं एक्झाम्पल्स बिव्हाल्व, स्नेल, ऑक्टोपस ही एक्झाम्पल्स याच्यामध्ये येतात. सियर नेक्स्ट फायलम इचिनोडर्मॅटा, कंटकचर्मी प्राणीसंघ. कॅल्कॅरियस स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी ऑफ these animals, hence they are called as इचिनोडर्म्स. यांच्या स्किनवरती कॅल्कॅरियस स्पाइन्स म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचे बनलेले स्पाइन्स म्हणजे काटे असतात, म्हणून त्यांना इचिनोडर्म्स कंटकचर्मी प्राणी असं म्हटलं जातं. दीज ॲनिमल्स आर फाउंड ओनली इन ओशियन. हे प्राणी फक्त कुठं आढळतात? समुद्रामध्येच आढळतात. Their body is triploblastic, eucoelomate, and it is radially symmetrical in adult stage. However, they show bilateral symmetry in larval stage. आता या प्राण्यांचं शरीर जे आहे ट्रिप्लोब्लास्टिक
म्हणजे साधारणपणे त्रिस्तरी रचना असते. इसोलेमेट म्हणजे देहगुहा असते. ॲडल्ट स्टेजमध्ये असताना रॅडियल सिमेट्री असते. रॅडियल सिमेट्री म्हणजे आर्य सममिती, म्हणजे शरीराचे कोणत्याही अक्षातून भाग केले तर 2 समान भाग होतात. However, they show bilateral symmetry in larval stage. मात्र लार्वा स्टेजमध्ये अळी अवस्थेत असताना त्यांच्यामध्ये सिमेट्री जी असते ती बायलॅटरल असते, द्विपार्श्व सममिती असते. दे परफॉर्म लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ ट्यूबफिट. त्यांच्यामध्ये ट्यूबफिट म्हणजे नलिकापाद असतात, ट्यूबसारखे पाय असतात आणि त्यांच्यामुळे ते काय करतात, लोकोमोशन म्हणजे हालचाल करतात. ट्यूबफिट आर ऑल्सो युजफुल कॅप्चरिंग द प्रे. आणि या ट्यूबफिटचा त्यांना काय उपयोग होतो, कॅप्चरिंग द प्रे म्हणजे भक्ष्य पकडण्यासाठी देखील होतो. सम ॲनिमल्स आर सेडेंटरी आणि काही ॲनिमल्स मात्र यातले स्थानबद्ध असतात, म्हणजे एकाच ठिकाणी असतात. दे हॅव स्केलेटन मेडअप ऑफ कॅल्केरियस स्पाइन्स. त्यांच्या बॉडीभोवती देखील स्केलेटन जे आहे, वरची त्वचा जी आहे, आवरण जे आहे, कॅल्केरियस स्पाइन्सनी कॅल्शियम कार्बोनेटच्या काट्याने बनलेलं असतं. ऑर ऑसिल्स प्लेट्स किंवा मग पट्टिकांचं बनलेलं असतं. दीज ॲनिमल्स हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. यांच्यामध्ये सुद्धा कोणती क्षमता असते तर एखादा पालीसारखा सांगितलं की शेपूट तुटलं की पुन्हा निर्माण होतो, तशी रिजनरेशनची पुनर्जन्माची यांच्यामध्ये सुद्धा ॲबिलिटी क्षमता असते. दीज ॲनिमल्स आर मोस्टली युनिसेक्शुअल. त्यांच्यामध्ये एकलिंगी हे प्राणी असतात. आयदर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट ऑर female reproductive system is present. For example, here starfish, taramasa. Here second sea cucumber म्हणजे समुद्र काकडी ज्याला असं म्हणतो. त्याच्यानंतर सी अर्चिन यासारखे जे प्राणी आहेत याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. स्टारफिश, सी अर्चिन, सी ककुंबर आणि ब्रिटल स्टार यासारखे काही ॲनिमल्स आपल्याला या फायलममध्ये पाहायला मिळतात. नाऊ सी द लास्ट वन हिअर. लेट अस सी नेक्स्ट फायलम इन दिस हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटा मीन्स अर्धसमपृष्ठरज्जू प्राणीसंघ. Body of these animals is divided into 3 parts as proboscis, collar and trunk. Here this animal proboscis, collar and trunk. This is the example of Balanoglossus animal. Notochord is present in proboscis region only. या ठिकाणी नोटोकॉर्ड जी आहे ती नोटोकॉर्ड कुठं प्रेझेंट असते फक्त तर या ठिकाणी प्रोबोसिस रिजन म्हणजे या प्रोबोसिस रिजनमध्ये असते. आता प्रोबोसिस कुठं असतं, फुलपाखरामध्ये सुद्धा असतं, तुम्हाला माहिती आहे. या रिजनमध्ये नोटोकॉर्ड असते. हेन्स दे आर कॉल्ड ॲज हेमिकॉर्डेट्स म्हणून त्यांना हेमिकॉर्डेट्स असं म्हटलं जातं. दीज ॲनिमल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ॲकॉर्न वॉर्म्स. यांना ॲकॉर्न वॉर्म्स म्हणजे ॲकॉर्नकृमी असं देखील म्हटलं जातं. दीज आर मराईन ॲनिमल्स. खऱ्या पाण्यामध्ये राहतात. लाईव्ह इन बरोज इन सँड. खोल वाळूमध्ये त्याच्यामध्ये हे करून बिळप करून ते राहतात. दे हॅव 1 to many pharyngeal gill slits. त्यांना अनेक कल्लाविदरे पॅरेंजियल गिल स्लिट्स कशासाठी असतात, फॉर रेस्पायरेशन म्हणजे श्वसनासाठी असतात. मग त्यांना मेनी असतात म्हणजे खूप असतात. दे आर युनिसेक्शुअल ऑर सम मे बी हर्मॅफ्रोडाईट. मग यांच्यामध्ये काही युनिसेक्शुअल असतात, एकलिंगी असतात, आणि सम मे बी हर्मॅफ्रोडाईट म्हणजे बोथ द सेक्सेस आर प्रेझेंट. फोर द सेक्सेस मीन्स मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आर प्रेझेंट इन this type of animals, this group of animals. Example, Balanoglossus, Saccoglossus. Here this figure is Saccoglossus and this figure of Balanoglossus. Now see, though the view of
थ्रू द PV ऑफ पॉईंट इव्होल्युशन, उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून या प्राण्यांचा अभ्यास केला तर बॅलोनोग्लॉसस इज कन्सिडर्ड ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. आता कनेक्टिंग लिंक हे आपल्याला अगोदरच्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलेलं आहे की जोडणारा दुवा म्हटलं जातं. मग बॅलोनोग्लॉसस हा ॲनिमल कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स यांना जोडणारा दुवा, म्हणजे यांच्यामधली दोन्हीची कॅरेक्टर्स याच्यामध्ये बॅलोनोग्लॉससमध्ये असतात. दिस ॲनिमल शोज द कॅरेक्टर ऑफ बोथ द ग्रुप्स, दोन्ही ग्रुप्सची या कॅरेक्टर्स दाखवतात. हिअर वी हॅव कम्प्लिटेड धिस पॉईंट इन दिस व्हिडिओ. See the next point of this chapter into next video. You can also see my chapters or videos in the playlist also. Thanks for watching this video.